मोठी बातमी आपण पाहतोय की राष्ट्रवादी कोणाची याचा निकाल सुद्धा आता याच महिन्यात लागणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत लवकरच निकाल येणार आहे। निवडणूक आयोग पक्ष आणि चिन्हाबाबत आता सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आता याच महिन्यात या संदर्भात सुद्धा निकाल येऊ शकतो। सध्याची आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय की राष्ट्रवादी कोणाची या संदर्भामध्ये आता याच महिन्यात निकाल येऊ शकतो। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आता निवडणूक आयोग लवकरच निर्णय देणार आहे, कारण सुनावणी आता पूर्ण झालेली आहे। तर आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याशी आपण याविषयी चर्चा करूयात। प्रमोद, सध्याची मोठी बातमी पाहतोय की एक शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचं पुढे काय होणार सगळ्यांनाच प्रश्न पडला होता आणि आत्ताच्या घडीची जी हाती येते बातमी की निवडणूक आयोग याच महिन्यात पक्ष आणि चिन्हाबाबत आता निकाल देऊ शकतं। काय अधिक माहिती द्याल? श्वेता, मागच्या महिन्यात 8 तारखेला 8 डिसेंबरला निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी कोणाची याबाबतची सुनावणी जी आहे ती पूर्ण झाली होती आणि निवडणूक आयोगानं निकाल जो आहे तो राखून ठेवल्याचं बघायला मिळालं होतं। त्यानंतर 8 दिवसांनी दोन्ही गटांकडून म्हणजे अजित पवार गटाकडून असेल किंवा शरद पवार गटाकडून लेखी युक्तिवाद जो आहे तो सादर केला गेला होता आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं आपला निकाल जो आहे तो राखून ठेवला होता। जवळपास 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे आणि निवडणूक आयोगानं अजूनपर्यंत निर्णय दिलेला नाहीये। आपल्याला माहिती, कालच शिवसेनेसंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो दिलेला आहे। त्याच अनुषंगाने तशाच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा जे आमदारांना अपात्र करण्याचं प्रकरण आहे, जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार यांच्या गटाचे, त्यांनी जी याचिका दाखल केली होती त्याचा निर्णय 31 जानेवारीपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षांना द्यायचा आहे। पण त्यापूर्वी निवडणूक आयोगामध्ये जो निकाल पेंडिंग आहे तो निकाल निवडणूक आयोगाकडून दिला जाणार आहे। जी सूत्रांकडून माहिती मिळते श्वेता, त्या माहितीनुसार याच महिन्यामध्ये सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये हा निकाल येऊ शकतो अशा पद्धतीची देखील माहिती मिळते। त्यामुळे बघावं लागणार आहे की निवडणूक आयोग नेमकं काय निकाल देतं, कारण निवडणूक आयोगाच्या निकालावरतीच राहुल नार्वेकरांचा निकाल देखील अवलंबून असणार आहे। कारण हा निकाल शिवसेनेच्या केसमध्ये जर बघितलं श्वेता आपण प्रामुख्यानं, तर निवडणूक आयोगानं फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये शिवसेना कोणाचा हा निकाल दिला होता। त्यानंतर खरं तर राहुल नार्वेकरांनी काल विधिमंडळ पक्षासंदर्भातला निकाल दिला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोग याच महिन्यामध्ये देण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष देखील विधिमंडळातील निकाल देणार आहे। त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते श्वेता या निकालाकडे, केंद्रीय निवडणूक आयोग काय देतो या निकालाकडे लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आता संपूर्ण